नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे शेवंती उत्पादक शेतकरी आहेत या शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाची फवारणी आहे। निश्चितच आता ह्या सिच्युएशनला आपल्याला कळी अवस्था आहे, फ्लावरिंग आहे, फुलं लागली, पण या ठिकाणी शायनिंग चकाकी कमी दिसते, तर निश्चितच या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे। तर फवारणी करत असताना या ठिकाणी कोणती फवारणी करणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही ठिकाणी डार्कनेस आहे, तर काही ठिकाणी थोडीशी फिक्की पडली, तर या ठिकाणी महत्त्वाची फवारणी आहे ते कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। एक ग्लुकोनाइड मधलं जे कॅल्शियम आहे ते जाऊ द्या आणि बोरॉन हे दोन्ही पण कॉम्बिनेशन जाणं गरजेचं आहे। ग्लुकोनाइड कॅल्शियम जो आहे हा साधारणपणे 1 ते 1.5 ml प्रति लिटर आणि बोरॉन 1 ml प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्या। त्याचबरोबर आता अळई अंडी प्रादुर्भाव हा जाणवणार आहे, कारण आमोशा आहे, तर आमोशामध्ये या ठिकाणी अळई अंड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहील। तर या ठिकाणी एक्सपोनस बीएसएफ कंपनीचा एक्सपोनस आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे की जेणेकरून अळईला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा होईल, त्यासाठी एक्सपोनस वापरा। आणि करप्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये विजमा वास्कुलाइड आहे, त्याच्यामध्ये वास्कुलाइड आपल्याला वापरायचं आहे, तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे। तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी ही फवारणी करायची आणि स्टिकर कंपल्सरी या ठिकाणी वापरायचे। तर निश्चितच ह्या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने मिळतील हीच एक अपेक्षा आहे। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद मित्रांनो।